जिल्हे आहेत विभागात 5 जिल्हे आहेत अमरावती विभागात. तर त्या 5 जिल्ह्यांमधून 5 जिल्ह्यांची जाती असते जिल्ह्याच्या ठिकाणी, म्हणजे आपल्या बुलढाण्याला ते झाली. आणि त्या जातीमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आणि जिल्ह्याच्या याच्यामध्ये सुद्धा राऊत सरांच्या जातीचा दुसरा नंबर आला आहे ना. उपविजेतेपद म्हणजे दुसरा नंबर आला, पहिला नंबर नाही मिळाला परंतु दुसरा नंबर मिळाला. म्हणून आपल्याला राऊत सरांचं इथं सत्कार घ्यायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. क्रीडा स्पर्धा सुद्धा असतात. तर त्या क्रीडा स्पर्धेमध्ये सगळे खेळ असतात. त्याच्यामध्ये क्रिकेट असेल, कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल, पोहणे असेल, या सगळ्या स्पर्धा त्याच्यामध्ये असतात. आणि आपले वायकर सर पोहण्याच्या स्पर्धेमध्ये आणि धावण्याच्या कबड्डी आणि वायकर सर कबड्डी स्पर्धेमध्ये आणि पोहण्याच्या स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर दुसरे आलेले आहेत. त्या स्पर्धा सुद्धा पूर्ण जिल्ह्यातून होत असतात. आणि पोहण्याची स्पर्धा ही वैयक्तिक स्पर्धा आहे. याच्यामध्ये सुद्धा वायकर सरांचा पोहण्याच्या स्पर्धेत 100 मीटर 200 मीटर या दोन्ही स्पर्धेमध्ये दुसरा नंबर आला. परंतु 100 मीटर आणि 200 मीटर दोन्ही स्पर्धेमध्ये दुसरा नंबर आला. आणि कबड्डी स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर त्यांचा दुसराच क्रमांक आला. म्हणून आपण वायकर सरांचं सुद्धा टाळ्या वाजवून अभिनंदन करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण अमरावती विभागातून 5ही जिल्ह्यातून जेवढे काही खेळ झाले होते, वैयक्तिक, सांघिक आणि सांस्कृतिक, या सर्व क्रीडा प्रकारातून आपल्या बुलढाणा जिल्ह्याला सर्वात जास्त गुण मिळाल्यामुळं पूर्ण अमरावती विभागातून जनरल चॅम्पियनशिपचे हक्कदार जिल्हा परिषद बुलढाणा यावेळी झालेली एकदा जोरदार टाळ्या होता. आणि उपविजेतेपद अमरावतीला आलेले जो अमरावती जिल्हा आहे त्या अमरावती जिल्ह्याचे 2 नंबरचे गुण भरले, त्यामुळे अमरावती जिल्हा उपविजेतेपद आहे. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय खंडारे भाऊ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी वायकर सर आणि राऊत सर दोघांचंही पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करा. शाल द्या काय हो